नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यांची मॅथ क्लास या आपल्या YouTube चॅनलवरती। मित्रांनो, आपण महा टीईटी साठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका पाहत असतो। आता या ठिकाणी आपण प्रश्नपत्रिका पाहत असतो म्हणजे आपण काय करत असतो की आतापर्यंत ज्या काही टीईटीच्या परीक्षा झाल्या आहेत या परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आपण या ठिकाणी पाहत असतो। ठीक आहे, मग आता या ठिकाणी बघा आजचा आपला विषय कोणता आहे तर आजचा आपला विषय भूगोल आहे आणि याच्यामध्ये इयत्ता 5वीचा जो काही भूगोल आहे या भूगोलावरती परीक्षेमध्ये विचारलेले जे प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। काल आपण कोणत्या इयत्तेचे पाहिले होते? काल आपण इयत्ता 4थीच्या भूगोलावरती विचारणारे प्रश्न पाहिले होते। आज आपण इयत्ता 5वीच्या भूगोलावरती विचारले जाणारे अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत। मग बघा आपला पहिला प्रश्न काय आहे? पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास जो काळ लागतो त्याला काय म्हणतात? आता काय विचारलं आपल्याला की पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी जो काही काळ लागतो त्याला काय म्हणतात तर त्याला म्हणतात परिवलन। ठीक आहे, मग लक्षात ठेवायचं पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरणं म्हणजे काय? परिवलन। ठीक आहे, मग पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती वेळ लागतो याच्यावरती पण आपल्याला प्रश्न विचारला जातो। किती वेळ लागतात एक फेरी पूर्ण करण्यास? 24 तास लागतात। आणि हे जे काही परिवलन आहे याचा परिणाम कशावरती होतो किंवा या परिवलनामुळे काय होतं तर यामुळे पृथ्वीवरती काय होते बघा दिवस व रात्र होते। प्रश्न विचारला जातो की दिवस व रात्र पृथ्वीवर दिवस व रात्र कशामुळे होते तर कशामुळे होते? या परिवलनामुळे काय होते पृथ्वीवरती दिवस व रात्र होते। परिवलन म्हणजे काय तर पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरणे। एक परिवलन पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागतो तर 24 तास म्हणजेच एक दिवस लागतो। ठीक आहे, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण लक्षात ठेवा आपल्याला विचारलं जातं। त्याच्यानंतर दुसरी एक महत्त्वाची संकल्पना आहे त्या ठिकाणी ती म्हणजे परिभ्रमण। काय? परिभ्रमण। ठीक आहे, मग या ठिकाणी आधी प्रश्न बघा पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यास पृथ्वीच्या किंवा पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यास परिवलन म्हणतात तर सूर्याभोवती फिरण्यास काय म्हणतात? आता बघा इथं आपल्याला प्रश्नामध्ये दिले की पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याला काय म्हणतात? परिवलन म्हणतात। मग सूर्याभोवती फिरते त्याला काय म्हणतात तर त्याला म्हणतात परिभ्रमण। ठीक आहे, काय म्हणतात? परिभ्रमण। मग बघा पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते या क्रियेला परिभ्रमण म्हणतात। आणि पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात? 365 दिवस आणि वरती 6 तास लागतात। ठीक आहे, 365 दिवस आणि 6 तास लागतात। त्याला आपण काय म्हणतो? एक वर्ष म्हणतो। काय म्हणतो आपण याला? एक वर्ष म्हणतो। ठीक आहे, म्हणजे बघा दिवस रात्र संकल्पना कशाशी निगडीत आहे तर ती परिवलनाशी निगडीत आहे आणि वर्ष ही संकल्पना कशाशी निगडीत आहे तर ती परिभ्रमणाशी निगडीत आहे। ठीक आहे, आणि या परिभ्रमणामुळे काय होतं पहा ऋतुचक्र घडतं। म्हणजे वर्षामध्ये जे ऋतू येतात ना ते ऋतू कशामुळे येतात तर पृथ्वी सूर्याभोवती जे परिभ्रमण करते त्याच्यामुळे येतात। म्हणजे तुमच्या या ठिकाणी दोन्ही संकल्पना क्लिअर झाल्या, परिवलन आणि परिभ्रमण। सोपं आहे। परिवलन म्हटलं की पृथ्वी काय कोणाभोवती फिरते? स्वतःभोवती फिरते। आणि परिभ्रमण म्हटलं की पृथ्वी कोणाभोवती फिरते? स्वतःभोवती फिरता फिरता ती सूर्याभोवती फिरते। ठीक आहे, मग परिवलनाचा कालावधी 1 दिवसाचा असतो, परिभ्रमणाचा कालावधी काय असतो? 1 वर्षाचा असतो। परिवलनाचा परिणाम काय होतो? दिवस रात्र होतो पृथ्वीवरती आणि परिभ्रमणाचा परिणाम काय होतो? पृथ्वीवरती हे जे ऋतुचक्र म्हणजे आपण हिवाळा उन्हाळा पावसाळा हे जे ऋतू अनुभवतो हे कशामुळे होतात तर हे परिभ्रमणामुळे होतात। ठीक आहे, म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण तुम्हाला परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाच्या अतिशय इम्पॉर्टंट गोष्टी। ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे आपला 3 नंबर। संदेश वहनासाठी कशाचा वापर केला जातो? आता एकदम किरकोळ प्रश्न विचारला आहे की बाबा संदेश वहनासाठी कशाचा वापर केला जातो? मग पहा उपग्रह, विमान, रेल्वे, जहाज। तर यापैकी उपग्रहाचा वापर कशासाठी केला जातो? संदेश वहनासाठी केला जातो। ठीक आहे, मग पहा आधुनिक काळामध्ये टीव्ही, मोबाईल, इंटरनेट, रेडिओ यासारख्या साधनाद्वारे जलद गतीने संदेश वहन करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? कृत्रिम उपग्रहांचा वापर केला जातो। ठीक आहे, लक्षात येतंय? सोपं आहे। आता हे जे विमान, रेल्वे, जहाज आहेत हे बाकीचे पर्याय कशाची साधनं आहेत तर हे सगळे काय वाहतुकीची साधनं आहेत। ठीक आहे, मग याच्याद्वारे आपण माणसाची म्हणा किंवा मालाची किंवा सामानाची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करू शकतो। ठीक आहे, पुढचा प्रश्न सोपा प्रश्न होता, किरकोळ म्हणजे सोपा प्रश्न होता। ठीक आहे, काय विचारलं होतं? महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई कोणत्या जिल्ह्यामध्ये? आता काय विचारलं आपल्याला? कळसुबाई हे जे शिखर आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये विचारले? आता या ठिकाणी तो पर्याय काय आहे? अहमदनगर पर्याय आहे, म्हणून आपलं उत्तर अहमदनगर आहे। कारण हा प्रश्न कधी विचारला होता? 2017 ला विचारला होता। तेव्हा नाव
अहमदनगरचं नामांतरण अहिल्यानगर झालेलं होतं। आता जर हा प्रश्न विचारला तर आपल्याला उत्तर काय लिहावं लागेल, अहिल्यानगर हे आपल्याला उत्तर लिहावं लागेल, ठीक आहे। कारण अहमदनगरचं नवीन नामांतर काय केलं सरकारने, अहिल्यानगर केलेलं आहे, ठीक आहे। मग कळसुबाई शिखराबद्दल तुम्हाला काय महत्त्वाची माहिती लक्षात ठेवायची, एक तर हे काय आहे, महाराष्ट्रामधलं काय सर्वोच्च शिखर आहे, याची उंची किती आहे हे भरपूर वेळेस परीक्षेत विचारलं जातं, किती आहे 1646 मीटर आहे। कालच्या प्रकरणामध्ये सुद्धा आपल्याला एक दोन प्रश्न याच्यावरती होते, आज पण आहेत, ठीक आहे। मग हे शिखराचं स्थान कुठे बघा, तर हे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये आहे, ठीक आहे। आता बऱ्याच दृष्टीने पाहिलं तर हे जे शिखर आहे ना, हे अहिल्यानगर आणि नाशिक या दोन जिल्ह्याच्या काय बाउंड्रीवरती शिखर आहे, ठीक आहे। म्हणजे दोन जिल्ह्याच्या सीमेवरती आहे, परंतु त्याचा समावेश प्रशासकीय दृष्ट्या कोणत्या जिल्ह्यामध्ये केला जातो, तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये केला जातो, ठीक आहे। त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे। मग कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे, तर या सह्याद्री या पर्वतरांगेमध्ये आहे। सह्याद्रीचं दुसरं नाव काय आहे, तर याला पश्चिम घाट सुद्धा म्हणतात, हे सुद्धा लक्षात ठेवा, दोन्ही वरती आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले आहे, ठीक आहे। पुढच्या प्रश्नाकडे जाऊ, त्याच्यानंतर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना आहे मित्रांनो। आपण या ठिकाणी महा टीईटी परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे। आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी ही आपली तुमच्या संपूर्णपणे महा टीईटीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे। मग या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला काय काय भेटेल बघा, 10 टेस्ट पेपर भेटतील, त्याचबरोबर तुम्हाला महा टीईटीच्या म्हणजे आतापर्यंत झालेल्या टीईटीच्या तुम्हाला सर्व प्रश्नपत्रिका भेटतील। आतापर्यंत जेवढ्या काही टीईटी परीक्षा झाल्यात त्या सगळ्या प्रश्नपत्रिका भेटतील, आणि या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला कशा भेटतील, तर त्या उत्तरासहित म्हणजे उत्तर सूची सहित भेटतील। त्या प्रश्नपत्रिकेची आन्सर की किंवा उत्तर सूची तुम्हाला त्या ठिकाणी पाठवून दिली जाईल, ठीक आहे। त्याचबरोबर तुम्हाला यामध्येच फ्रीवरती म्हणजे याच्यामध्ये फ्रीमध्ये अतिशय अयोग्य अशा नोट्स सुद्धा पाठवल्या जातील। आता या ठिकाणी बघा, बरेच जण म्हणतात सर आतापर्यंतच्या सगळ्या प्रश्नपत्रिका म्हणजे नेमकं कधीपासून प्रश्नपत्रिका आहे, तर टीईटी परीक्षा कधीपासून चालू झाली, 2013 पासून। मग 2013 पासूनच्या याच्यामध्ये सगळ्या प्रश्नपत्रिका आहेत, पेपर 1 असेल किंवा तुमचा पेपर 2 असेल, दोन्ही पेपरच्या तुम्हाला या ठिकाणी काय होतील, संपूर्ण प्रश्नपत्रिका आतापर्यंत झालेल्या पाठवून दिल्या जातील, ठीक आहे। त्याचबरोबर फ्री मध्ये अतिशय महत्त्वपूर्ण नोट्स पाठवले जातील, त्याच्यामध्ये मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, मानसशास्त्र असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, गणित बुद्धिमत्ता असतील, हे सगळे विषय या ठिकाणी काय केले जातील, पूर्णपणे तुमचे नोट्स मध्ये कव्हर केले जातील, ठीक आहे। त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे की आता 4थी ते 8वीचे जे काही शालेय पुस्तक आहेत, या पुस्तकावरती आपल्याला टीईटी मध्ये भरपूर प्रश्न विचारले जातात। आताच आपण बघतोय, काल आपण 4थीच्या पुस्तकातलं पाहिलं होतं की 4थीच्या भूगोलातले किती प्रश्न आहेत, आज आपण 5वीच्या भूगोलामधले किती प्रश्न आहेत हे बघतोय। मग तुम्हाला इयत्ता 4थी ते 8वीचे जे काही इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, विज्ञान असेल, आता 4थी ते 8वी म्हणजे काय, इयत्ता 4थी, इयत्ता 5वी, इयत्ता 6वी, इयत्ता 7वी आणि इयत्ता 8वी पर्यंतचे हे जे काही सगळे विषय आहेत, ह्या विषयाच्या सुद्धा तुम्हाला अतिशय आयएमपी अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी पाठवून दिल्या जातील, ठीक आहे। मग तुम्ही जर परीक्षेमध्ये फक्त एवढाच याचा अभ्यास केला तरी तुम्ही परीक्षेमध्ये किती मार्क मिळवू शकता, तर तुम्ही 100 पेक्षा जास्त मार्क परीक्षेमध्ये काय अगदी सहज या ठिकाणी मिळवू शकता, ठीक आहे। तुम्ही फक्त एवढाच याचा अभ्यास केला तरी परीक्षेमध्ये किती मार्क मिळवू शकता, 100 पेक्षा जास्त मार्क या ठिकाणी मिळवू शकता, ठीक आहे। मग याची किंमत किती मित्रांनो, तर फक्त 200 रुपये किंमत आहे। किती किंमत आहे, फक्त 200 रुपये किंमत आहे। त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस आपली ऑफर चालू आहे। मग जर तुम्ही ऑफर नुसार जर आज ही टेस्ट सिरीज घेतली तरी तुम्हाला किती रुपयाला पडणार आहे, फक्त आणि फक्त 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडणार आहे। मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे, तर तुमच्याकडे गुगल पे आहे, फोन पे आहे, त्या ठिकाणी आपला नंबर आहे 96 89 14 16 30। पुन्हा एकदा सांगतो, फोन पे गुगल पे चा आपला नंबर आहे 96 89 14 16 30। याच्यावरती तुम्हाला काय करायचंय, 139 रुपये पाठवायचे आणि तुम्ही जे पैसे पाठवता त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे। जर तुम्हाला नंबरवरती पैसे पाठवायला अडचण येत असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला त्या ठिकाणी स्कॅनर सुद्धा काय केलं जाईल, पाठवून दिलं जाईल, ठीक आहे। स्कॅनरवरती पैसे पाठवणं काय असतं, सोपं असतं, सुरक्षित असतं आणि आपले पैसे चुकून दुसऱ्याच व्यक्तीला जाण्याचा त्या ठिकाणी धोका राहत नाही, ठीक आहे। मग तुम्हाला काय करायचं, या नंबरवरती पैसे पाठवा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा, स्कॅनर मागा, स्कॅनरवरती पैसे पाठवा आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक काय करायचा, एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा, मला
व्हॉट्सअपला टाकायचा आहे. व्हॉट्सअपला आपला हाच नंबर आहे 9689141630. तुमचा व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवा. स्क्रीनशॉट पाठवल्याबरोबर तुम्हाला 5 मिनिटाच्या आतमध्ये इथं सांगितलेलं संपूर्ण स्टडी मटेरियल काय पीडीएफ फाईलच्या स्वरूपामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी व्हॉट्सअप वरतीच पाठवून दिलं आहे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 5 आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागावर पाण्याचे प्रमाण सुमारे किती टक्के आहे? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावर किती टक्के पाणी आहे? 71% पाणी आहे. ठीक आहे. मग पाण्यालाच काय म्हणतो आपण? जलावरण म्हणतो. मग पृथ्वीच्या पृष्ठभागावर किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे? तर 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे. मग हे पाणी कुठे कुठे आहे बघा? महासागर आहे, समुद्र आहे, नद्या आहेत, सरोवर आहे आणि हिमनद्या यांचा सगळ्यांचा काय होतो याच्यामध्ये समावेश केला जातो. मग पृथ्वीवरती शिलावरण किती आहे किंवा पृथ्वीवरती जमीन किती आहे? तर किती टक्के भाग जमिनीने व्यापलेला आहे पृथ्वीचा? 29% पृथ्वीवरचा भाग जमिनीने व्यापलेला आहे. पण आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, इथे 71% पाणी जरी पृथ्वीवरती असलं तर या 71% पाण्यापैकी 97% पाणी हे काय आहे? खारं पाणी, म्हणजे समुद्रातलं खारं पाणी आहे. मग ते आपल्याला पिण्यासाठी उपयुक्त नाही. गोड पाणी किती आहे? फक्त 3% पाणी हे काय? गोड पाण्याच्या स्वरूपामध्ये आहे. ठीक आहे. म्हणजे लक्षात घ्या, एकूण पाण्याच्या किती टक्के पाणी खारं आहे? एकूण पाण्याच्या 97% पाणी खारं आहे आणि गोड पाणी किती आहे? फक्त आणि फक्त 3% आहे. म्हणून आपण पाण्याचा वापर काटकसरीने आणि जपून केला पाहिजे. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. 6 नंबर, अवकाशात सोडलेला भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह कोणता? मग अवकाशामध्ये सोडलेला भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह कोणता असं विचारलं. बघा कोणता आहे? तर हा आर्यभट्ट आहे. ठीक आहे. मग आर्यभट्ट हा भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह असून तो भारताने कधी सोडला बा? तर 19 एप्रिल 1975 रोजी काय केला होता? तो अवकाशात सोडण्यात आला होता. आणि याला कोणाचं नाव दिलंय? तर याला भारताचे प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचं नाव त्यांना या उपग्रहाला देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला बाकीचा एक दुसरा पर्याय बघा, रोहिणी. मग रोहिणी हा उपग्रह भारताने कधी सोडला होता? 1980 मध्ये सोडण्यात आला होता. आणि हा भारतीय बनावटीच्या, बघा हे महत्वाचं आहे, भारतीय बनावटीच्या SLV-3 या प्रक्षेपकाद्वारे पृथ्वीच्या कक्षेत स्थापित झालेला हा पहिला उपग्रह होता. म्हणजे हा जो आर्यभट्ट उपग्रह होता हा आपल्याला बनवण्यासाठी किंवा पृथ्वीच्या बाहेर सोडण्यासाठी कोणी मदत केली होती? रशिया या देशाने मदत केली होती. परंतु हा जो रोहिणी उपग्रह आहे हा आपण भारतीय बनावटीच्या प्रक्षेपकाद्वारे पृथ्वीच्या कक्षेत सोडला होता. मग हा दोन्हीतला फरक लक्षात ठेवायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला शेवटचं एक ऑप्शन बघा, एडुसॅट किंवा त्याला एडुसॅट असं सुद्धा म्हणतात. याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण हे आपल्या क्षेत्राशी निगडीत आहे. मग एडुसॅट हा उपग्रह कशासाठी सोडलेला आहे? तर हा शिक्षण क्षेत्रासाठी सोडलेला आहे. प्रश्न विचारू शकतात. मग लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर इनसॅट. इनसॅट हे काय? भारताचे एक बहुउद्देशीय उपग्रह मालिका आहे. मग जिचा वापर कशासाठी केला जातो? पाच संदेशवहन असेल, हवामान अंदाज असेल आणि रेडिओ टीव्हीवर प्रक्षेपणासाठी याचा वापर केला जातो. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. 7 नंबर, कपाशीच्या पिकासाठी सर्वात उत्तम मृदा कोणती आहे? मग कपाशीच्या पिकासाठी सर्वात उत्तम मृदा कोणती आहे? तर ती काळी मृदा आहे. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, हे जे प्रश्न आहेत ना हे प्रश्न तुम्हाला खूप सोपे वाटत असतात. ठीक आहे. मग परीक्षेमध्ये हे सगळे प्रश्न काय विचारलेले आहेत. मग परीक्षेमध्ये जसे अवघड प्रश्न असतात तसे सोपे प्रश्न सुद्धा काय परीक्षेमध्ये विचारले जातात. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा, आता ही जी काही काळी मृदा आहे या मृदेबद्दल काही महत्त्वाची माहिती लक्षात ठेवा. काळ्या मृदेलाच काय म्हटलं जातं? रेगूळ मृदा म्हणतात किंवा तिलाच काय म्हणतात? कापसाची काळी मृदा म्हणतात. हे दोन्ही नावं काळ्या मृदेसाठी किंवा रेगूळ मृदेसाठी म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो, जी काही रेगूळ मृदा आहे किंवा जी काही ती काळी मृदा आहे याची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कशी आहे? मग पाणी धरून ठेवण्याची क्षमता काय जास्त आहे. आणि ही जी काळी मृदा आहे ही कोणत्या खडकापासून तयार झाली याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग ही कोणत्या खडकापासून तयार झालेली आहे? ही बेसाल्ट खडकापासून तयार झालेली आहे. म्हणून महाराष्ट्र पठारावरती काळी मृदा जास्त प्रमाणामध्ये आढळते. ठीक आहे. खालीलपैकी कोणत्या ग्रहाला स्वतःभोवती कडी आहे? आता काय विचारलंय की खालीलपैकी कोणत्या ग्रहाला स्वतःभोवती कडी आहे असं विचारलंय. मग बघा बुध, शुक्र, शनी आणि पृथ्वी. मग यापैकी कोणत्या ग्रहाला स्वतःभोवती कडी आहे? तर शनी या ग्रहाला स्वतःभोवती कडी आहे. मग बघा शनी बद्दल या ठिकाणी महत्त्वाची माहिती पाहू आपण. शनी हा सूर्यमालेतील कितवा ग्रह आहे? तर 6व्या क्रमांकाचा ग्रह असून तो त्याच्या भोवती असलेल्या भव्य कड्यासाठी प्रसिद्ध आहे. आणि ही कडे काय? ही कडे कशाची बनवली बघा?
बर्फाचे तुकडे, धूळ आणि खडकापासून बनलेली आहे. त्याच्यानंतर बघा इतर कोणते ग्रह आहेत की ज्यांना कडी आहेत? हे बघा मग गुरु आहे, युरेनस आहे आणि नेपच्यून आहे. या ग्रहांच्या भोवती सुद्धा काय कडी आहे, परंतु त्या काय फळदूसर आहेत. जेवढी शनीची स्पष्ट आहे तेवढ्या त्या स्पष्ट नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा बुध आणि शुक्र या ग्रहांना स्वतःची कडी नाही आणि यांना नैसर्गिक उपग्रह सुद्धा नाही. ठीक आहे. मग प्रश्न आपल्याला वारंवार विचारला जातो की खालीलपैकी कोणत्या दोन ग्रहांना उपग्रह नाही किंवा नैसर्गिक उपग्रह नाही किंवा चंद्र नाही? मग कोणत्या नाही? तर बुध आणि शुक्र या दोन ग्रहांना काय नैसर्गिक उपग्रह नाही. आपल्या पृथ्वीला किती नैसर्गिक उपग्रह आहेत? तर आपल्या पृथ्वीला एकच नैसर्गिक उपग्रह आहे. तो कोणता आहे? आपला चंद्र आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आणि कडी आहे का आपल्या पृथ्वीभोवती? तर कडी आपल्या पृथ्वीभोवती नाही. पुढचा 9 नंबर, सूर्यमालेतील कोणता ग्रह सूर्याच्या सर्वात जवळ आहे? आता काय विचारलंय आपल्याला? सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह विचारलाय. मग यापैकी सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? तर बुध हा या ठिकाणी सगळ्यात जवळचा ग्रह आहे. ठीक आहे. आता तुम्हाला एक सांगतो बा, सूर्याच्या जवळचा म्हणजे सूर्यापासून जे ग्रह आहेत ना त्यांचा तुम्हाला क्रम लक्षात ठेवायला एक सोपी ट्रिक सांगतो बघा. तुम्हाला सुरुवात कुठून करायची? बुधवारपासून सुरुवात करायची. कुठून? बुधपासून. ठीक आहे. वार माहिती आहे आपल्या आठवड्याचे वार. बुधवारपासून सुरुवात करायची आणि एक एक वार सोडून नाव लिहायची. बघा बुधवार, गुरुवार सोडून द्यायचा, शुक्रवार. ठीक आहे. शुक्रवार झालं, एक वार सोडून द्यायचा, शनिवार सोडून द्यायचा, कोणता वार? रविवार. रविवार झालं, एक वार सोडून दिला म्हणजे सोमवार सोडून दिला, कोणता वार? मंगळवार. मंगळवार झालं, पुन्हा एक वार सोडून दिला म्हणजे बुधवार सोडून दिला, कोणता आला? गुरुवार आला. ठीक आहे. गुरु नंतर पुन्हा एक वार सोडून दिला, कोणता वार येईल? मग शुक्रवार सोडून दिला, शनिवार येईल. आणि शेवटचे दोन काय? यूपी. यूपी म्हणजे तुम्हाला माहिती उत्तर प्रदेश. म्हणजे लक्षात ठेवा. मग बघा बुधवार, बुध, शुक्र, रवी म्हणजे कोणता? रवी म्हणजे आपली पृथ्वी लक्षात ठेवायची. रवीच्या जागेवर, रविवारच्या जागेवर कोणता ग्रह लक्षात ठेवायचा? आपली पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून. ठीक आहे. मग हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला खाली पण सांगतो क्रम बघा. मग सुरुवात काय? बुध बघा. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? बुध आहे. आणि हा काय आहे? सूर्यमालेतला सर्वात लहान ग्रह सुद्धा आहे. त्याच्यानंतर बघा शुक्र आहे. हा सूर्यमालेतील काय आहे? सर्वात तेजस्वी आणि सर्वात उष्ण ग्रह आहे. आपल्याला प्रश्न विचारला जातो की सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे? मग तो कोणता आहे? शुक्र आहे. त्याच्यानंतर पृथ्वी म्हणजे आपला ग्रह हा सूर्यमालेतील तिसरा ग्रह आहे आणि जिथं काय आपली जीवसृष्टी अस्तित्वामध्ये आहे. त्याच्यानंतर मंगळ ग्रह आहे. मंगळाला काय म्हटलं जातं? याला लाल ग्रह म्हटलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर गुरु सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह. याच्यावरती पण आपल्याला प्रश्न विचारला जातो की सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? मग तो गुरु आहे. त्याच्यानंतर शनी बघा आपल्या कड्यासाठी प्रसिद्ध आहे. शनी कशासाठी प्रसिद्ध आहे? आपल्या कड्यासाठी. आपल्याला वरचाच प्रश्न होता. ठीक आहे. युरेनस 7वा ग्रह आणि नेपच्यून काय आहे? सर्वात नेपच्यून काय बघा आपल्या पृथ्वीवरचा म्हणजे सूर्यापासूनचा काय आहे? सर्वात लांब ग्रह आहे. आणि कितवा ग्रह आहे? 8वा ग्रह आहे. मग आपल्या सूर्याला एकूण किती ग्रह आहे? 8 ग्रह आहे. ठीक आहे. पहिले 9 होते पण तो प्लेटोची ग्रहाची मान्यता काय केलेली आहे? काढून घेण्यात आलेली आहे. ठीक आहे. बघा पुढचा प्रश्न, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? मग तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं मी सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? गुरु ग्रह आहे. ठीक आहे. मग सर्वात मोठा ग्रह बघा गुरु हा आपल्या सूर्यमालेतील 11वा सर्वात मोठा ग्रह असून तो इतका मोठा आहे की त्यामध्ये पृथ्वीसारखे 1300 पेक्षा अधिक ग्रह बसतील. म्हणजे पृथ्वीपेक्षा जवळपास 1300 पट मोठा आहे तो. कोणता ग्रह? गुरु ग्रह. ठीक आहे. त्याच्यानंतर गुरु ग्रह हा काय आहे बघा वायूचा गोळा आहे. याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग गुरु ग्रह हा काय आहे? वायुरूप ग्रह असून तो प्रामुख्याने हायड्रोजन आणि हेलियम वायूने बनलेला आहे. लक्षात ठेवायचं वायूचा गोळा आहे. गुरु ग्रह म्हणजे काय आहे? वायूचा गोळा आहे. तो कशापासून बनलेला आहे? प्रामुख्याने हायड्रोजन आणि हेलियम. H लक्षात ठेवायचं, डबल H. त्या दोन वायूपासून तो काय बनलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा गुरुचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे काय? गुरु सूर्यमालेमध्ये सगळ्यात वेगाने काय करतो? परिवलन करतो. म्हणजे सूर्यमालेतील सर्व ग्रहांमध्ये गुरु स्वतः भोवती काय करतोय? सर्वात वेगाने फिरतोय. त्याच्यानंतर उपग्रह बघा गुरुच्या उपग्रहावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग गुरुला मोठ्या संख्येने नैसर्गिक उपग्रह आहेत आणि ज्यापैकी याच्यावरती प्रश्न विचारला जातो गॅनिमेड हा सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह आहे.
मग सूर्यमालेतील सगळ्यात मोठा उपग्रह कोणता असा प्रश्न विचारला तर आपलं उत्तर काय येईल? गॅनिमेड येईल. ठीक आहे, म्हणजे बघा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता असा जर प्रश्न विचारला तर काय येईल आपलं उत्तर? गुरु येईल. आपलं उत्तर काय येईल? गुरु येईल. आणि जर उपग्रह विचारला तर काय येईल? गॅनिमेड येईल. गॅनिमेड हा कोणत्या ग्रहाचा उपग्रह आहे? तर तो गुरु ग्रहाचा उपग्रह आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इतर पर्यायाची माहिती बघू. बघा शनी हा पर्याय होता. मग शनी काय आहे? तर गुरु नंतर दुसरा सर्वात मोठा ग्रह असून तो कशासाठी प्रसिद्ध आहे? तो त्याच्या कड्यांसाठी प्रसिद्ध आहे. याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जातो. त्याच्यानंतर मंगळ ग्रह, याला काय म्हणतात? लाल ग्रह म्हणतात. पृथ्वीपासून सर्वात जवळचा ग्रह कोणता? हाही प्रश्न विचारला जातो. मग आपल्यापासून हा सगळ्यात जवळचा ग्रह आहे म्हणून आपण काय केलं होतं? मंगळयान याच्यावरती पाठवलं होतं. ठीक आहे, लक्षात ठेवा मंगळयान होईल. शुक्र ग्रह हा काय आहे? सर्वात तेजस्वी आणि सर्वात उष्ण ग्रह आहे. ठीक आहे, सूर्यापासून कितव्या क्रमांकाचा आहे शुक्र? दुसऱ्या क्रमांकाचा आहे, पण तरी हा काय सर्वात तेजस्वी आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणत्या ग्रहाला पहाटेचा तारा म्हणतात? बघा ग्रहावरती आपल्याला किती प्रश्न विचारले जातात. पण पहाटेचा तारा कोणाला म्हणतात? हा सुद्धा शुक्र ग्रहालाच म्हणतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा 12 नंबर. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात किती क्रमांक लागतो किंवा कितवा क्रमांक लागतो? कितवा क्रमांक लागतो भारताचा जगामध्ये? 7वा क्रमांक लागतो. मग जगामधला सगळ्यात मोठा देश कोणता आहे? तर तो रशिया आहे. त्याच्यानंतर कॅनडा आहे. त्याच्यानंतर चीन. त्याच्यानंतर संयुक्त संस्थाने म्हणजेच कोणता? अमेरिका. ठीक आहे, युनायटेड स्टेट ऑफ किंगडम, ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि 7वा नंबर आहे आपला भारताचा. पण आता या ठिकाणी तुम्हाला भारताच्या बाबतीत काही महत्त्वाची माहिती लक्षात ठेवायची. भारताने जगाचे एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे किंवा किती टक्के भूभाग व्यापलेला आहे याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जातो. किती टक्के भूभाग व्यापलेला आहे? तर तो 2.42% भूभाग भारताने व्यापलेला आहे. परंतु त्या 2.42% भूभागावरती जगाच्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोकसंख्या राहते? तर 17.5% लोकसंख्या आहे. भारताची लोकसंख्या ही जगाच्या एकूण लोकसंख्येच्या किती आहे? 17.5% आहे. मग बघा फक्त 2.42% क्षेत्रफळावरती जगातील 17.5% लोकसंख्या राहते. ठीक आहे, म्हणजे किती दाटीवटीने आहे. ठीक आहे, लोकसंख्येच्या बाबतीत भारत काय जगामध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे. चीनला आपण काय केलेलं आहे? नजीकच्या आकडेवारीनुसार चीनला आपण पाठीमागे टाकलेलं आहे. भारताचं क्षेत्रफळ किती आहे? 32,87,263 चौरस किलोमीटर आहे. याच्यावरती सुद्धा आपल्याला वारंवार प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता? भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? तर तो डॉल्फिन आहे. कोणता डॉल्फिन आहे? तर गंगे डॉल्फिन आहे. म्हणजे गंगा नदीमध्ये राहणारा जो प्राणी आहे तो आहे. आणि याला डॉल्फिन, याला भारताचा राष्ट्रीय जलचर म्हणून कधी घोषित केलेले? 5 ऑक्टोबर 2009 रोजी घोषित करण्यात आलेले आहे. हा कोणत्या नद्यामध्ये आढळतो? प्रश्न विचारू शकतात. तर हा गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्यामध्ये राहतो. ठीक आहे, आणि या डॉल्फिनचं वैशिष्ट्य असं की हा फक्त शुद्ध किंवा गोड्या पाण्यामध्येच राहतो. म्हणून हा काय आहे? पर्यावरणाच्या दृष्टीने गंगेच्या आरोग्याचं प्रतीक मानला जातो. ठीक आहे, त्याच्यानंतर इतर राष्ट्रीय चिन्ह तुम्हाला माहिती आहेत सगळे, पण तरी एकदा सांगतो. आपला राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? वाघ आहे. इथं वाघ आणि सिंहामध्ये कन्फ्युजन होतं. राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? मोर आहे. राष्ट्रीय फूल कोणतं आहे? कमळ आहे. राष्ट्रीय फळ कोणतं आहे? आंबा आहे. आता हे राष्ट्रीय आहे, महाराष्ट्राचं वेगळं आहे, राज्याचे वेगळे आहेत, हे आपल्या देशाचे आहेत हे लक्षात घ्या. राज्याचे आपण परत कुठेतरी एकदा पाहूया. ठीक आहे, एखाद्या प्रश्नामध्ये असंच. सह्याद्री पर्वताला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखलं जातं? बघा मी तुम्हाला वरतीच सांगितलं होतं, कळसुबाईच्या शिखराचा जिथं प्रश्न होता आपल्याला तिथं सांगितलं होतं. मग सह्याद्री पर्वताला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखलं जातं? तर त्याला पश्चिम घाट या नावाने ओळखलं जातं. ठीक आहे, मग बघा पश्चिम घाट म्हणजे काय? भारताच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर असलेल्या या पर्वत रांगेला महाराष्ट्रात काय म्हणतात? सह्याद्री म्हणतात. ठीक आहे, हा भाग आहे जैवविविधतेने अत्यंत समृद्ध असा भाग आहे. मग लक्षात ठेवायचं, पश्चिम घाटाला महाराष्ट्रामध्ये काय म्हणतात? सह्याद्री पर्वत म्हणतात. पश्चिम घाटाचा विस्तार महाराष्ट्र म्हणजे गुजरात राज्यापासून चालू होतात. असं गुजरात असेल, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि खाली तामिळनाडू, केरळ या सगळ्या राज्यामध्ये पश्चिम घाटाचा काय विस्तार आहे. आणि ही कशाला समांतर आहे? तर ही अरबी समुद्राला समांतर आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. ही जी पर्वत रांग आहे ही कोणत्या पर्वताला समांतर आहे? अरबी पर्वताला समांतर आहे. जशी पश्चिम घाट आहे तसाच भारताच्या बाजूला एक पूर्व बाजूकडून एक आहे पूर्व घाट आहे. मग भारताच्या पूर्व किनारपट्टीवर असलेली तुटक पर्वत रांग आहे, त्यांना पूर्व घाट म्हणतात. सह्याद्री कसा आहे? सलग आहे. तसा पूर्व घाट काय आहे? तुटक आहे. हा दोन्ही मधला फरक लक्षात ठेवा, याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो. त्याच्यानंतर सातपुडा ही काय आहे? पर्वतरांग आहे, की महाराष्ट्राच्या
उत्तर सीमेवरती आहे. आपण खालच्या व्हिडिओमध्ये सातपुडा पर्वतरांगेची डिटेल्स माहिती घेतलेली आहे. त्याच्यानंतर अरवलीवरती आपल्याला प्रश्न विचारला होता. अरवली ही काय जगातील सर्वात प्राचीन पर्वतरांगापैकी एक पर्वतरांग, म्हणजे भारतातल्या सगळ्यात प्राचीन पर्वतरांग कोणती आहे तर ती अरवली आहे. आणि प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये आहे? राजस्थान राज्यामध्ये आहे. या अरवली पर्वतरांगेतलं सर्वात उंच शिखर कोणतं आहे तर ते गुरु शिखर आहे. याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना मित्रांनो, आपण महा टीईटी 2026 साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असा रेकॉर्ड कोर्स या ठिकाणी आपण चालू केलेला आहे किंवा लॉन्च केलेला आहे. मग आपला कोर्स तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. याच्यामध्ये आपण कोणते विषय शिकणार आहोत तर याच्यामध्ये बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि मराठी व्याकरण हे दोन अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण, म्हणजे टीईटी परीक्षेच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचे असे हे दोन विषय आहेत. कारण हे दोन विषयामध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही या दोन विषयाचा जर चांगला अभ्यास केला तर हे तुम्हाला दोन विषय तुम्हाला काय करतील, परीक्षा पास करून देतील. एवढी ताकद या दोन विषयामध्ये. मग टीईटी परीक्षा पास होण्याची गुरुकिल्ली कोणते विषय आहेत तर हे दोन विषय आहेत. ठीक आहे. मग या दोन विषय किती मार्क आहेत? हे दोन विषय तुम्हाला 60 मार्क आहेत. तर या 60 पैकी तुम्हाला 50 पेक्षा जास्त मार्क मिळवून देण्याची गॅरंटी मी स्वतः त्या ठिकाणी आपल्या कोर्स मध्ये देत आहे. ठीक आहे. मग हा कोर्स तुमचा कोणत्या पेपरसाठी उपयुक्त आहे तर ज्याचा पेपर 1 आहे त्याला पण उपयुक्त आहे, ज्याचा पेपर 2 आहे त्याच्यासाठी सुद्धा काय हा अतिशय उपयुक्त आहे. म्हणजे तुमचा महा टीईटीचा कोणताही पेपर असू द्या, काय महा टीईटीचा तुमचा कोणताही पेपर असू द्या, पेपर 1 असू द्या, पेपर 2 असू द्या, समाजशास्त्र असू द्या, विज्ञान असू द्या, हिंदी माध्यम असू द्या, मराठी माध्यम असू द्या, इंग्लिश माध्यम असू द्या, कुठलंही माध्यम असू द्या, सगळ्या माध्यमासाठी हे दोन विषय काय, बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि मराठी व्याकरण हे दोन विषय काय आहेत, सगळ्या माध्यमासाठी अनिवार्य आहेत. काय आहेत? अनिवार्य आहेत. म्हणजे कसे आहेत? कंपल्सरी आहेत. हे आहेतच. बाकीचे विषय बदलतात पण हे विषय बदलत नाहीत. हे अनिवार्य विषय आहेत. म्हणून आपण बॅच मध्ये आपल्या काय करतोय, या दोन विषयाची तयारी करून घेतोय. मग या दोन मध्ये जर तुम्हाला 50 पेक्षा जास्त मार्क मिळाले तर बघा तुम्हाला 50 मार्क पास व्हायला किती लागतात? 90 मार्क लागतात. त्यापैकी आपल्याला 50 जरी मिळाले तरी खाली किती मार्क पडायचे? आपल्याला फक्त 40 मार्क पडायचे. किती मार्क पडायचे परीक्षा पास व्हायला? 40 मार्क. किती प्रश्नातून 40 मार्क पडायचे? 90 प्रश्नामधून 40 मार्क पडायचे. मग जर तुम्ही 90 प्रश्नाला टोले जरी मारले अंदाजपंचे तरी किती मार्क येतील तुमचे? बरोबर सरासरी 25 प्रश्न बरोबर येते. म्हणजे तुम्हाला खाली परीक्षा पास व्हायला किती मार्क पडायचे? 15 मार्क पडायचे. आणि मला असं वाटत नाही की कुठल्या शिक्षक भावाला, कुठल्या शिक्षक भगिनीला, भावाला की 90 पैकी 15 मार्क पडणार नाहीत असं मला तरी वाटत नाही. म्हणून मी तुम्हाला काय सांगतो, हे दोन विषय काय तुमची परीक्षा पास होऊन द्यायची गुरुकिल्ली आहे, यशाची ही हमी आहे, गॅरंटी आहे. ठीक आहे. मग आपल्या कोर्सची किंमत किती मित्रांनो? तर फक्त 1000 रुपये किंमत आहे. किती किंमत आहे? फक्त 1000 रुपये किंमत आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपण ऑफर चालू केली आहे. मग ऑफर नुसार तुम्हाला फक्त आणि फक्त 499 रुपयाला आपला दोन विषयाचा कोर्स असणार आहे. 499 रुपयात दोन विषय. आता यामध्ये विषय काय असणार आहेत? संपूर्ण लेक्चर असतील, त्यासोबत त्याच्या नोट्सची पीडीएफ फाईल असेल आणि त्याचबरोबर ऍप्लिकेशन मध्येच प्रत्येक प्रकरण वाईज त्या ठिकाणी काय होईल, तुमच्या या दोन विषयाची टेस्ट सुद्धा होईल. ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला टाइम लावून त्या ठिकाणी टेस्ट होईल प्रत्येक प्रकरणावाईज या दोन्ही विषयाची. म्हणून तुम्हाला काय करतोय, 50 पेक्षा जास्त म्हणजे 55 मार्काची तुम्हाला मी गॅरंटी देतोय. ठीक आहे. मग ही पहिल्या 200 विद्यार्थ्यांसाठी आपली किती फी असणार आहे? 499 फी असणार आहे. आणि इतर काही चार्जेस असे 20 रुपये वाढतात. म्हणजे तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये पेमेंट एकूण किती रुपयाच करावं लागणार आहे? एकूण 523 रुपयाचं पेमेंट त्या ठिकाणी ऍप्लिकेशन मध्ये करावं लागतं. कारण ते ऍप्लिकेशनचे काही चार्जेस असतात. मग आपल्या ऍप्लिकेशनचं नाव काय आहे तर एनजी क्लासेस हे आपल्या ऍप्लिकेशनचं नाव आहे. एनजी क्लासेस ऍप्लिकेशनचं नाव आहे. प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता किंवा तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो, किंवा तुम्ही जर मला व्हॉट्सअपला जर मेसेज केला, हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे 9689141630. याच्यावरती तुम्ही मला फक्त लिंक असा जरी मेसेज केला तर तुम्हाला त्या ठिकाणी मी या ऍप्लिकेशनची लिंक तुम्हाला त्या ठिकाणी पाठवून देईल. ठीक आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला कोर्सचं जे पेमेंट आहे हे कुठं करायचंय? ऍप्लिकेशन मध्येच पेमेंट करायचंय. बरेच जण माझ्या गुगल पे ला पेमेंट करतात, तसं करू नका. हे पेमेंट तुम्हाला कुठं करायचंय? ऍप्लिकेशनला करायचंय. आणि ऍप्लिकेशन वरती तुम्ही पेमेंट केलं की तुम्ही बॅचला किंवा कोर्सला काय होताय, आपोआप जॉईन होताय. ठीक आहे. जाऊया आपला 15 नंबर, खालीलपैकी कोणते नैसर्गिक आपत्तीचे उदाहरण आहे? आता काय विचारलंय? खालीलपैकी कोणतं नैसर्गिक आपत्तीचं उदाहरण आहे असं विचारलंय. मग बघा, आग लागणे, रेल्वे अपघात, भूकंप आणि दहशतवादी हल्ला
मग यापैकी नैसर्गिक आपत्ती कोणती आहे? तर ही भूकंप ही नैसर्गिक आपत्ती आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय? तर निसर्गात घडणाऱ्या आणि मानवाच्या नियंत्रणात नसलेल्या, निसर्गात घडणाऱ्या आणि मानवाच्या नियंत्रणात नसलेल्या संकटांना काय म्हणतात? नैसर्गिक आपत्ती म्हणतात. ठीक आहे. खूप महत्वाची व्याख्या आहे, लक्षात ठेवा. मग याच्यामध्ये बघा भूकंप, महापूर, सुनामी, ज्वालामुखी, चक्रीवादळ हे सगळे काय नैसर्गिक आपत्ती आहेत. मग या काय बघा ह्या घटना निसर्गात आपोआप घडतात आणि ह्या मानवाच्या नियंत्रणामध्ये सुद्धा नाही. अजून तरी असे तंत्रज्ञान आलं नाही की माणूस भूकंप रोखू शकतो, सुनामी रोखू शकतो, चक्रीवादळ असेल, ज्वालामुखी असेल यांना रोखू शकतो. ठीक आहे. आणि मानवनिर्मित आपत्ती म्हणजे काय? तर मानवाच्या चुकीमुळे, मानवाच्या निष्काळजीपणामुळे किंवा हेतू परस्पर केलेल्या कृतीमुळे ओढवणाऱ्या संकटांना काय म्हणतात? मानव निर्मित आपत्ती म्हणतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 16 नंबर. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कागद निर्मितीचा कारखाना आहे? कुठं कारखाना आहे? नेपाळ नगर, मुंबई, नाशिक, नागपूर यापैकी नेपाळ नगर या ठिकाणी कागद निर्मितीचा कारखाना आहे. हे नेपाळ नगर कोणत्या राज्यामध्ये आहे? मध्य प्रदेशमध्ये आहे. आणि या नेपाळ नगरचं वैशिष्ट्य असं की इथं कोणता कागद निर्माण केला जातो? तर वृत्तपत्रासाठी जो लागणारा कागद आहे तो या ठिकाणी तयार केला जातो. मग लक्षात ठेवायचं. आता महाराष्ट्राच्या संदर्भात जर पाहिलं तर इथं बघा महाराष्ट्राच्या संदर्भात कुठं कागद कारखाना आहे? तर बल्लारपूर या ठिकाणी मोठा कारखाना आहे. महाराष्ट्रातील भारतातील सगळ्यात मोठा कागद कारखाना आहे. तो कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येतो. ठीक आहे. नाशिक या ठिकाणी काय तुम्हाला माहिती आहे? नाशिक या ठिकाणी काय चलनी नोटांचा छापखाना आहे, म्हणजेच करन्सी नोट प्रेस आहे. त्याचबरोबर तिथं इंडिया सिक्युरिटी प्रेस सुद्धा आहे. मग याच्यामध्ये पोस्टाचे तिकीट, बॉन्ड्स वगैरे त्या ठिकाणी छापले जातात. ठीक आहे. पुढचा प्रश्न 17 नंबर. पृथ्वीवर एकूण किती खंड आहे? बघा किती किती कॉमन प्रश्न विचारलेत आपल्याला. मग पृथ्वीवर एकूण किती खंड आहे? तर एकूण 7 खंड आहे. मग या ठिकाणी आपल्याला त्या खंडाची नावं माहिती पाहिजेत. त्याचबरोबर तुम्हाला त्या ठिकाणी 2 गोष्टी माहिती पाहिजेत की क्षेत्रफळानुसार सगळ्यात मोठं खंड आणि सगळ्यात लहान खंड कोणता आहे मग हे माहिती पाहिजे. मग बघा आशिया काय आहे? सर्वात मोठा आहे. त्याच्यानंतर आफ्रिका आहे. त्याच्यानंतर उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया. सर्वात लहान खंड कोणता आहे? ऑस्ट्रेलिया आहे. सर्वात मोठा कोणता आहे? आशिया आहे. म्हणजे आ आणि ऑ हे काय सर्वात मोठे आणि लहान आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अंटार्क्टिका खंड हा कोणत्या ध्रुवावरती आहे हाही आपल्याला प्रश्न विचारला जातो. आणि मग आपलं कन्फ्युजन होतं बाबा हा नेमकं उत्तर ध्रुवावर आहे का दक्षिण ध्रुवावर आहे? तर हा कुठं आहे? हा दक्षिण ध्रुवावरती आहे. हे लक्षात ठेवा. कुठं आहे? दक्षिण ध्रुवावरती आहे. हा पूर्णपणे कसा आहे? बर्फछादित किंवा हिमछादित आहे. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे जाऊया 18 नंबर. तामिळनाडू या राज्याची राजधानी कोणती? काय काय प्रश्न विचारले होते बघा. मग तामिळनाडू या राज्याची राजधानी कोणती आहे? चेन्नई आहे. त्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचे बंगळुरू कोणाची राजधानी आहे? कर्नाटकची आहे. हैदराबाद कोणाची आहे? तेलंगणाची आहे. ठीक आहे. आता आंध्र प्रदेश राज्य स्वतंत्र झाले त्याच्यामुळे हैदराबाद ही आता तेलंगणाची राजधानी आहे. आणि तिरुवनंतपुरम ही केरळची राजधानी आहे. तुम्हाला माहिती आहे त्या सगळ्या राजधान्या. ठीक आहे. जागतिक पर्यावरण दिन कधी असतो? भरपूर वेळेस वारंवार विचारला जाणारा प्रश्न. जागतिक पर्यावरण दिन कधी असतो? हा 5 जून या दिवशी असतो. त्याच्यानंतर बाकीचे पर्याय सुद्धा आपल्याला महत्वाचे आहेत. ठीक आहे. 10 डिसेंबरला कोणता दिन असतो? तर 10 डिसेंबरला मानवी हक्क दिन असतो. आणि 2 ऑक्टोबरला काय असतो? तर ती आपल्या बापूची जयंती म्हणजे आपल्या महात्मा गांधीजींची जयंती असते. मग हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. 2 ऑक्टोबर हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून. आता या ठिकाणी बाकीचे काही आपल्याला पर्याय नाही पण पर्यावरणाच्या संदर्भात दिन आहेत. मग बघा 22 एप्रिल काय? तर 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिन आहे. 22 मार्च जागतिक जल दिन आहे. 21 मार्च जागतिक वन दिन आहे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. सॉरी तर 22 एप्रिल आहे. मी 22 मार्च म्हटलं 22 एप्रिल आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न 20 नंबर. अरबी समुद्रात कोणते बेट भारताच्या मालकीचे आहे? कुठं विचारलंय? अरबी समुद्रामध्ये. मग अंदमान, निकोबार, लक्षद्वीप आणि श्रीलंका. मग भारताच्या मालकीचं बेट कोणतं आहे अरबी समुद्रामध्ये? तर ते लक्षद्वीप आहे. ठीक आहे. हे बेट काय भारताचे पश्चिमेला अरबी समुद्रात स्थित आहे आणि हा भारताचा एक आहे सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे. म्हणजे प्रश्न दुसरा पण विचारला जाऊ शकतो की भारताचा सगळ्यात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर तो कोणता आहे? लक्षद्वीप आहे. ठीक आहे. आणि अंदमान निकोबार हे बेट काय पूर्वेला असून कोणत्या सागरामध्ये आहे? तर बंगालच्या उपसागरामध्ये आहेत. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचे. या दोन्ही बेटावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. श्रीलंका हे काय आहे? हे हिंदी महासागरामधलं स्वतंत्र एक देश आहे. त्याच्यावरती भारताचं आधिपत्य नाही. तो स्वतंत्र एक काय देश आहे. ठीक आहे.
पुढचा प्रश्न आहे आपला 21 नंबर, वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण साधारण किती टक्के असतं? मग वातावरणामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण किती टक्के असतं? तर 21% असतं. ठीक आहे. मग बाकीचे वायू जे आहेत ते पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की बाबा कोणत्या वायूचं प्रमाण किती असतं, ज्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग सर्वात जास्त प्रमाण कशाचं असतं? नायट्रोजनचं असतं. किती टक्के असतो नायट्रोजन? 78%. वातावरणात सर्वात जास्त प्रमाण असणारा वायू कोणता आहे? नायट्रोजन आहे. किती टक्के आहे? 78% आहे. ऑक्सिजन किती आहे? 2 नंबरला ऑक्सिजन आहे. किती टक्के आहे? 21% आहे. आणि ऑक्सिजन काय बघा, सजीवांना श्वसनासाठी आवश्यक असणारा काय घटक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑर्गन बघा किती आहे? सुमारे 0.9%. किती? 0.9%. आणि कार्बन डायऑक्साइड हा घातक वायू किती आहे? सुमारे 0.3 ते 0.4. पण तुम्हाला 0.03 हे लक्षात ठेवायचं. 0.03 लक्षात ठेवायचा. पर्यायामध्ये आपल्याला बऱ्याच वेळी डायरेक्ट 0.3 दिलं जातं, मग आपला गोळ होतो. हे उत्तर चुकीचं आहे. 0.03% हे प्रमाण आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि बाकीचे घटक कोणते हे विचारलं जातं. उर्वरित घटकामध्ये काय बघा, इतर वायू आहे, धूलिकण आहे आणि पाण्याचं बाष्प आहे. ठीक आहे. त्याच्यावरती प्रश्न आपल्याला विचारला जातो. पुढचा प्रश्न 22 नंबर, कोयना हे धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं सगळ्यांना कमेंट मध्ये सांगायचं आहे. चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा कमेंट मध्ये सांगत चला. त्याचबरोबर तुमच्या मित्र परिवाराला आपला व्हिडिओ नक्की शेअर करत चला, फॉरवर्ड करत चला, त्यांना पाठवत चला. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो.